नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम. मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो PW MPSC वाला या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी 2026, वा काय कॉम्बिनेशन आहे. 26 आणि 26 स्पेशल 26. विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी म्हणजे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे ऑफ इंडिया. या दिवशी जगातलं सर्वात सुंदर पुस्तक, खऱ्या अर्थाने जगातलं सर्वात सुंदर पुस्तक, आणि हे जगातलं सर्वात सुंदर पुस्तक काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल थोड्याच वेळात. परंतु आपल्या भारताची राज्यघटना जगातली सर्वात सुंदर पुस्तक, या पुस्तकामुळे किंवा ही राज्यघटना आपली अंमलात आणली, अंमलात ज्याला म्हणतो आपण एनॅक्टमेंट किंवा इम्प्लिमेंटेशन. आणि याच 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने, वास्तविकपणाने आपलं शासन चालवण्याचा अधिकार मिळाला. दॅट मीन्स इंडिया बिकम रिपब्लिक. आपण स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947ला झालो होतो. पण देश चालवण्यासाठी आणि देशातल्या प्रत्येक गोष्टीला सुशासन पद्धतीने राबवण्यासाठी कायद्यांची आवश्यकता असते. आणि त्या कायद्याचं एक सर्वसमावेशक पुस्तक म्हणजे आपल्या भारताची राज्यघटना. आता बाजूला हे जे पोस्टर आहे की एक वडील आहे आणि तिची ना एक मुलगी आहे. यासारख्या गरजू लोकांच्या रक्षणासाठी आणि अशा अनेक करोडो लोकांच्या रक्षण करण्यासाठी जी सर्वात महत्त्वाची बाब आहे तीच म्हणजे आपल्या भारताचं संविधान. सर्वाच्या संमतीने तयार केलेलं विधान, संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताची राज्यघटना. तर संविधानाची आवश्यकता काय हे लवकरच तुम्हाला सांगतो. पण त्यापूर्वी आपण या व्हिडिओसोबत आपल्या काही प्रॅक्टिकल गोष्टींची पण विचार करूया. परीक्षा जवळ येत आहे आणि परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न येऊ शकतात, चालू घडामोडीमध्ये किंवा पॉलिटीमध्ये. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे पण जाणून घेऊया की कोणती माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सर्वात पहिले सुरुवात त्यावरच करूया. पण हे मी म्हटल्याप्रमाणे जगातलं सर्वात सुंदर पुस्तक, ज्याची सुरुवातच वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे पहिल्याच ओळीहून क्लिअर होतं की भारतीय राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत आपण भारतीय लोक आहोत आणि आपणच खऱ्या अर्थाने या राज्यघटनेचे ओरिजिनल मालक आहोत. तर ये शान है, ये मान है, वतन का ये सम्मान है. चलो चले वतन इसी से है, अभी ये मेरा अभिमान है, ये मेरा संविधान है. भारताचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी म्हटल्याप्रमाणे, तुम्हाला संविधान आवडो किंवा न आवडो, तुमचं आज जे जीवन सुरक्षित आहे, तुम्ही मोठमोठ्या पदावर जाऊन आरूढ झालेले आहे, हे सगळं काही संविधानाची देण आहे. घरोघरी आज मुली मोठमोठ्या पदावर चालल्या, प्रत्येक घरातल्या मुली ही सुद्धा संविधानाची देण आहे. त्यामुळे अनेक लोक संविधानावर टीका करतात, आजही त्या संविधानाला मानायला म्हणजे मानत नाही. परंतु हे सुद्धा संविधान न मानणे आणि संविधानावर टीका करणे हा सुद्धा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे वेदर यू लव्ह इट ऑर हेट इट, तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा हिरो कोणी असेल तर ती भारतीय संविधान आहे किंवा हे पुस्तक आहे. परीक्षेच्या दृष्टीने जाणून घेऊया, यावेळेस 26 जानेवारी 2026ला कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी होणार आहे. रिपब्लिक डे परेड आहे, यामध्ये जवळपास 18 तुकड्या, 30 झाकी, आणि यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की कोणत्या अवघे कोणत्या झाकीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार भेटलेला आहे. यावर प्रश्न येऊ शकतो झाकीवर. झाकी म्हणजे आपण ज्याला म्हणतो चित्ररथ, ओके चित्ररथ, झाकी, चित्ररथ, ओके चित्ररथ. इंग्लिशमध्ये आपण त्याला टॅबलव म्हणतो, टॅबलव. तर आहे की नाही. त्यानंतर 13 बँड. पण परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भैरव बटालियन, भारतीय सैन्य, जी आपल्या सुरक्षेची लाईफलाईन आहे किंवा संपूर्ण देशाची आन बान शान, इंडियन आर्मी. इंडियन आर्मीमध्ये एक नवीन बटालियन उदयास आलेली आहे, तिला नाव भैरव दिलेलं आहे, भैरव, भैरव बटालियन. तर एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो की 26 जानेवारी 2026ला प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या आर्मीच्या कोणत्या नवीन बटालियन किंवा तुकडीचे उद्घाटन करण्यात आले. तर BHAIRAO भैरव ही आपल्या भारताची सर्वात खतरनाक आणि वन ऑफ द मोस्ट पोटेंट आणि डेंजरस तुकडी आता पदार्पण करणार आहे भारताच्या सुरक्षेमध्ये. आणि सोबतच परीक्षेसाठी हमखास चालू घडामोडीमध्ये येणारा प्रश्न, 26 जानेवारी 1950 पासूनच आपल्या भारतामध्ये जी परंपरा कायम ठेवण्यात आली की प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला आंतरराष्ट्रीय नेता असतो, आंतरराष्ट्रीय नेता प्रमुख पाहुणा म्हणून असतो. यावेळेस युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन म्हणजे या महोदया
आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे प्रमुख पाहुणे असतील. विद्यार्थी मित्रांनो, 100% कॅटेगरीमध्ये जो प्रश्न येतो की येणार म्हणजे येणार अशा कॅटेगरीतला संभाव्य प्रश्न, संभाव्य, या दोघांची नावे लक्षात ठेवा. अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, आणि ऑलरेडी यांनी घोषणा केलेली आहे त्या डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीनंतर किंवा टॅरिफवर, की आम्ही भारतासोबत जी डील करणार त्या डीलला मदर ऑफ ऑल डील असं म्हणण्यात येईल. सगळ्यांची नाका सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की नेमकं युरोपियन युनियन भारतासोबत असा कोणता व्यापार व्यवहार करणार की ज्याला मदर ऑफ ऑल डील, म्हणजे आतापर्यंत जगामध्ये जेवढ्याही व्यापार व्यवहाराच्या देणं घेणं किंवा वाटाघाटी झाल्या त्यातली सर्वात मोठी व्यापाराची तर ती उर्सुला वॉन डेर लेयन. आणि एवढंच नाही, समोरचे बघण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा, रिपब्लिक डे ऑफर आहे आपल्या या PWMPSC वालावर. तर विद्यार्थ्यांना येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी 75% लिमिटेड 75% ऑफ देण्यात आलेला आहे. आणि ही ऑफर लिमिटेड आहे. इथे नंबर पण दिलेला आहे, तुम्हाला काही अडचण आलं तर ओके 8448982616 हा नंबर लक्षात घ्या. यावर कॉल करून तुम्ही अजून विचारू शकता. सक्षम बॅच, संग्राम बॅच, आक्रोश बॅच आणि सामर्थ्य बॅच, राज्यसेवा आणि कंबाईन जी तुमची चॉईस आहे त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे ऑफरचा लाभ घेऊ शकता रिपब्लिक डेचा. विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी ही तारीख का सिलेक्ट करण्यात आली हे मला सांगण्याची गरज नाही, तरी पण एक आठवण करून देतो की 26 जानेवारी 1930ला पूर्ण स्वराज्य दिन भारतामध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. त्याचं मागचं श्रेय पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, यांना देण्यात येतं. कारण 1929च्या लाहोर अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनीच हा ठराव पास केला की यानंतर वसाहतीचे किंवा कोणतेही छोटे मोठे किंवा तुकड्या तुकड्यामध्ये स्वातंत्र्य नाही, तर वो जो मुझे चाहिए तो पूरी दुनिया, पूरी की पूरी दुनिया, वरना एक फुटी कवडी बी नाही, अशा प्रकारे पूर्ण स्वराज्य. आणि म्हणून 26 जानेवारी 1930ला पहिल्यांदा पूर्ण स्वराज्य कंप्लीट इंडिपेंडन्स डे साजरा करण्यात आला होता. आणि 30 तारीख 1950 मध्ये राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी म्हणजेच आपल्या प्रजासत्ताक दिनासाठी निवडण्यात आली 26 जानेवारी. आता विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या रिपब्लिक डे परेडमध्ये बीटिंग रिट्रीट म्हणजे ज्यावेळेस 26 जानेवारीचा हा महोत्सव सुरू होतो, तर 26 जानेवारीचा हा महोत्सव सुरू झाल्यानंतर तो ज्या दिवशी संपतो त्या दिवशी बीटिंग रिट्रीट होते. 3 दिवसाचा कार्यक्रम असतो हा. आणि शेवटी नाही का 2021 पर्यंत अबाईड विथ मी या भजनाने हा कार्यक्रम एंड व्हायचा. अबाईड विथ मी महात्मा गांधी यांचं पर्सनली हे आवडतं भजन होतं, जे एका फॉरेनर व्यक्तीने लिहिलं होतं, एका फ्रेंच व्यक्तीने लिहिलं होतं. अबाईड विथ मी हे पण एक प्रकारचं फॉरेनर भजन होतं आणि महात्मा गांधी यांचं आवडतं होतं. म्हणून अबाईड विथ मी या गाण्याने आणि बीटिंग रिट्रीट या नाही का या परेडने समाप्त व्हायचा आपला रिपब्लिक डे. परंतु आता अबाईड विथ मी याला 2021 मध्ये समाप्त करण्यात आलं. आणि 2022 पासून अय मेरे वतन के लोगो जे गाणं लता दिदी यांनी म्हटलं होतं, आणि त्या गाण्यावरून नाही का पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले होते 1962च्या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर. अय मेरे वतन के लोगो जरा आंखों में भरलं पाणी या देशभक्तीपर गाण्याने आता या अबाईड विथ मी या भजनाची जागा घेतली. तर तुम्हाला सरप्राइझिंगली एखादा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या वर्षीपासून अबाईड विथ मी हे नाही का भजन रिपब्लिक डेला बंद करण्यात आलं, आणि त्याऐवजी कोणत्या भजनाने किंवा आपण म्हणतो की एक मेक इन इंडिया किंवा स्वदेशी चा एक सिम्बॉल आहे स्वदेशीचा, तो म्हणजे आय मेरे वतन के लोगो या देशभक्तीपर गाण्याने या अबाईड विथ मी भजनाची जागा घेतली. आणि या वर्षीचा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2026 साठी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात वंदे मातरमची 150 वर्ष ही थीम आहे. प्रत्येक प्रजासत्ताक दिनाची एक थीम असते. या वर्षीची थीम आहे बंकिमचंद्र चॅटर्जी म्हणजे बंकिम बाबू यांनी जे वंदे मातरम लिहिलं होतं. वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला माझं नमन आहे वंदे मातरम. तर त्याचे 150 वर्ष पूर्ण होत आहे. 150 इयर्स ऑफ वंदे मातरम, अ सॉन्ग, अ स्पिरिट, अ लिगसी सेलिब्रेटिंग द अंथेम ऑफ फ्रीडम. भारताचं राष्ट्रगीत हे भारताचं राष्ट्रगीत आहे. जनगण मन हे राष्ट्रगान आहे. तर हे भारताचं राष्ट्रगीत याला 150 वर्ष पूर्ण झाले. आता मग आता आपला मेन प्रश्न आहे की संविधानाची आवश्यकता कोणत्याही देशाला का आहे. कोणत्याही देशाला संविधानाची आवश्यकता का आहे. व्हाय एनी कंट्री नीड कॉन्स्टिट्यूशन और रिक्वायर कॉन्स्टिट्यूशन. तर मोजकेच आणि 2 एक्झाम्पल देतो. एक एक्झाम्पल महाराष्ट्रातलं की हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्यापूर्वी ऑटो चालवायचे. म्हणजे एक ऑटो चालवणारा व्यक्ती एका सर्वात प्रगत राज्याचा मुख्यमंत्री बनतो आणि स्वतः
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कितीतरी भाषणामध्ये उल्लेख केलेला की ते लहानपणी हालाकी दिवस काढताना चहा विकायचे. चहा वडनगर रेल्वे स्टेशनवर आय थिंक. तर त्यांनी एक चहा विकणारा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे. ह्या दोन गोष्टी कशामुळे साध्य झाल्या? जर कोणत्याही इंटेलेक्च्युअल व्यक्तीला विचारलं तर ते यांची मेहनत वगैरे, यांची मेहनत तो सेकंडरी पॉईंट आहे, यांची मेहनत. पण प्रायमरी फॅक्ट ही आहे की या दोघांना ही अपॉर्च्युनिटी किंवा ही संधी कशी प्राप्त झाली? केवळ आणि केवळ भारतीय राज्यघटनेमुळे, भारतीय संविधानामुळे. आणि ही एक मोटिवेशनल स्टोरी आहे. ॲटोवाला मुख्यमंत्री आणि चहावाला पंतप्रधान बनू शकतो. आणि अनेक घरातल्या गरीबातल्या गरीब कुटुंबातील लोक सुद्धा आज IAS, IPS यासारख्या अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या पोस्ट आपल्या मेहनतीने बळकावत आहे. हे सुद्धा काय? कारण सर्वात पहिली गोष्ट आहे संधी, आणि ती पण समान संधी. तर ही समान संधी देणारं पुस्तक कोणतं आहे? तर भारताची राज्यघटना. मूलभूत हक्क कलम 16, सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. आणि एवढंच नाही, याच राज्यघटनेमध्ये न्याय, पहिली संकल्पना आहे न्याय, जस्टिस. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि एकात्मता किंवा अखंडता. पण पहिली संकल्पना आहे न्याय. ती न्याय म्हणजे राजकीय न्याय, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय. राजकीय न्यायाचे एक्झाम्पल हे आहे की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला आज सर्वात मोठ्या पदावर जाण्याचं फक्त स्वप्नच बघता येत नाही, तर त्याला ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे राज्यघटनेने की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ या कशाचाही भेदभाव न होता प्रत्येकाला त्या मोठ्या पदावर जाण्याचा हक्क आहे. हक्क, साडा हक येथे रख, ह्या दोन व्यक्तींनी तो सिद्ध करून दाखवलेला. याशिवाय संविधानाची आवश्यकता काय आहे? तर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की आज आपण जो सुरुवातीला आपल्या क्लासमध्ये एक पोस्टर बघितलं होतं की संविधानाची आवश्यकता काय आहे. एक गरीब व्यक्ती आपल्या मुलीसोबत, आणि त्या मुलीच्या म्हणजे शरीरावर कपडे पण नव्हते. तर ही जी परिस्थिती आज भारतामध्ये अनेक लोकांची बनलेली आहे, गरिबीचं जे प्रमाण वाढलेलं आहे, या गरिबांचे हक्क आणि मूलभूत हक्क आणि त्यांची परिस्थिती या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर घटनेची. म्हणजे ते गरीब व्यक्ती जरी कोणत्या सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये जाऊ शकले नाही, पण त्यांच्या वतीने आज अनेक NGO आणि मोठ्या मोठ्या संस्था या त्यांच्या हक्काची बचावणी करण्यासाठी, त्यांचा हक्क वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये धाव घेऊ शकतात. PILच्या माध्यमातून, जनहित याचिकेच्या माध्यमातून. हे कशामुळे साध्य झालं? भारतीय राज्यघटना. आता इथे बघा, पहिला पॉइंट आहे संविधानाची आवश्यकता काय आहे? हुकुमशाही रोखणे. एक व्यक्ती होऊन गेला विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड ॲक्टन. ओके, लॉर्ड ॲक्टन. या व्यक्तीने फार चांगलं एक स्टेटमेंट म्हटलं होतं की पॉवर करप्ट्स. आहे की नाही? पॉवर करप्ट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीजवळ पॉवर किंवा सत्ता आहे, तर तो सत्तेचा गैरवापर करतो. आणि अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. आणि जेवढी जास्त त्याजवळ सत्ता आहे, जेवढी जास्त त्याजवळ पॉवर आहे, तेवढा नाही का तो जास्त त्याचा गैरवापर करतो. ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. आणि हे 100% ओके, 100% नाही का करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे विधान तुम्हाला म्हटलं मी लॉर्ड ॲक्टनचं, की सत्तेचा गैरवापर होतो, आणि जेवढी मोठी सत्ता ओके म्हणजे ताकद किंवा पॉवर, शक्ती जी आहे, शक्तीचा गैरवापर होतो. आणि जेवढी मोठी शक्ती किंवा जेवढी जास्त ताकद, तेवढा तिचा जास्त गैरवापर होतो. अनेकांना ताकद भेटली, पॉवर भेटली की ती सरळ त्यांची सनक दिमागात जातात, आणि ते विसरून जातात की आपले पॉवर कोणते आहे, आपले अधिकार कोणते आहे. या पॉवर आणि अधिकाराचा मर्यादित वापर हे सुद्धा ते विसरून जातात. आणि त्यामुळे लिखित राज्यघटना किंवा लिखित संविधान असण्याची आवश्यकता काय आहे? सर्वप्रथम लोकशाही जी आहे, लोकशाही ती लोकशाहीच असली पाहिजे. ती हुकुमशाहीमध्ये कन्वर्ट होता कामा नये, किंवा तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होता कामा नये. कारण जेव्हा देशामध्ये हुकुमशाही होते, तर काही मोजक्याच मूठभर लोकांचं त्या देशावर राज्य चालतं, आणि बाकीचे सर्व लोक लिटरली गुलाम म्हणून आपलं जीवन व्यतीत करतात. आणि त्या गुलामगिरीचीच भावना वंशानुवंश अनेक नाका परंपरेने, अनेक नाका म्हणजे पिढ्यानपिढ्या नाका समोर जात राहते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याच्या लिबर्टीचा आनंद उपभोगता यावा, लोकशाही मेंटेन राहिली पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला ही जाणीव असली पाहिजे, तो कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याला जाणीव असली पाहिजे की राज्यघटनेने लिहून ठेवलेला आहे, लिखित राज्यघटना, की तुझा जो अधिकार आहे तो मर्यादित आहे. त्यामुळे तुला जो पॉवर आहे तो मर्यादित आहे. तर या पॉवरचा अमर्यादित वापर करू नको, मग तो कितीही मोठ्या घटनात्मक पदावर असणारा व्यक्ती असेल तरीही. तर हुकुमशाही रोखण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे. आणि हुकुमशाही रोखली
म्हणजे गोरगरिबांचं कल्याण होणं आवश्यक आहे. यामुळे सत्तेचं संतुलन राखलं जातं. आपल्या भारतासारख्या देशामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा 3 शाखा आहे. तिन्ही शाखांना राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे. परंतु तिन्ही शाखांना राज्यघटनेने मर्यादित अधिकार दिलेले आहे, जेणेकरून एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप किंवा लुडबुड करता कामा नये आणि शक्तीचं संतुलन असलं पाहिजे. आणि कायदे मंडळ म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशियरी, या ठिकाणी आपापल्या क्षेत्रात काम केलं तर बरोबर सत्तेचं संतुलन राहून ती सत्ता योग्य पद्धतीने देशामध्ये सुशासनासाठी वापरल्या जाते. भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करायचं आहे. अनेक देश भारतावर टीका टिप्पणी करतात किंवा भारतावर आरोप करतात की भारताने हे केलं, भारताने ते केलं, आमच्या म्हणण्यावर त्यांनी म्हणजे युद्ध थांबवलं किंवा काही केलं. हे सगळं भारत सार्वभौम देश आहे. स्वतःच्या अंतर्गत व बाह्य निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि त्यासाठी त्याला ही ताकद कोण देते? राज्यघटना. राज्यघटनेतलं राज्यघटनेमधलं पहिलंच पेज म्हणजे प्रिॲम्बल आणि त्या प्रिॲम्बल मधला पहिला शब्द आहे सार्वभौम. मग आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक. तर या प्रजासत्ताक शब्दाच्याच एकदम प्रजासत्ताक शब्द 5व्या नंबरवर आहे. पण पहिल्या नंबरवर जो शब्द आहे सार्वभौम. भारत हा स्वतंत्र देश असून स्वतःच्या अंतर्गत व बाह्य निर्णय घेऊ शकतो आणि यावर कोणीच बाहेरचा देश किंवा बाहेरची व्यक्ती दबाव आणू शकत नाही, हस्तक्षेप करू शकत नाही. तर भारताचं सार्वभौमत्व राखण्याची ताकद सुद्धा कशामध्ये आहे? संविधानामध्ये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, भारतासारख्या पुरुष प्रधान सोसायटीमध्ये महिला, बालक, वंचित घटक म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक यांच्यावर वर्षानुवर्षे वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले. पण आता भारतीय संविधानाने या सर्वांना अधिकार दिलेले आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या हक्काची बाजू मिळवू शकता. यामुळे आज अनेक महिला आपल्या देशामध्ये म्हणजे 24 जानेवारीची डेट बघा, योगायोगाने 24 जानेवारी भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतं. कारण त्याच 24 जानेवारी 1966ला भारताची पहिली आणि एकमेव महिला पंतप्रधान बनली होती इंदिरा गांधी, जिंना आजही आयरन लेडी म्हणतात, आयरन लेडी. त्यानंतर आज अनेक महिला मुख्यमंत्री आहे. अनेक महिलांनी नाका महापौर, नगराध्यक्ष पद आरूढ झालेलं आहे आणि अनेक महिला आज IAS IPS बनलेल्या आहे. हे सगळं कशामुळे शक्य आहे? घराघरात महिलांना ज्यांना चूल आणि मूलपर्यंत मर्यादित केलं होतं, आज त्या महिला पंख लावून आभाळात उडत आहे. पुरुषांच्या तुकडीचं त्या का संचालन करत आहे. हे सगळं कशामुळे शक्य झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेच्या सर्व इतर संविधानकारांच्या प्रयत्नामुळे जे संविधान लिहिण्यात आलं, जगातलं सर्वात सुंदर पुस्तक, त्यामुळे महिलांच्या आकांक्षेला एक बळ मिळालं, त्यांना पंख मिळाले. आणि वंचित घटक ज्यांना वर्षानुवर्षे साधं पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही, त्यांची सावली पडल्यावर त्यांना मारहाण केली, त्यांना मंदिरात जाऊ दिलं नाही, त्यांना शिक्षणापासून दूर ठेवलं, अशा लोकांना सुद्धा आज स्वतःचे मंदिर बांधण्यापासून तर मोठमोठ्या पदावर जाण्याची ताकद कोणी दिली? या संविधानाने दिली. अल्पसंख्याक अल्पसंख्याक ज्यांना देशासाठी धोका मानण्यात येतो अनेक लोकांच्या नजरेतून, पण आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम, गरीबातल्या गरीब कुटुंबातून आलेले व्यक्ती, देशाचे सायंटिस्ट आणि सुप्रीम पदावर राष्ट्रपती बनले. अनेक मोठमोठे उद्योगपती मुस्लिम समाजाला, जैन, पारसी समाजात आहे. स्वतः अमित शहा देशाचे गृहमंत्री जैन म्हणजे अल्पसंख्याक समाजाचे आहे. आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा आजपर्यंत म्हणजे आपली रूल करणारे शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे सुद्धा अल्पसंख्याक समाजातले आहे. तर बिझनेस म्हणा, राजकारण म्हणा, बॉलिवूड म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये बहुसंख्याकांसोबत अल्पसंख्याक सुद्धा आज मोठमोठ्या पदावर आणि मोठमोठे नाव रोशन करत आहे. कशामुळे? फक्त आणि फक्त संविधानामुळे. आज आणि शेवटचं एवढं सांगतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपवताना, भारताचं संविधान आणि भारताच्या आजूबाजूच्या देशाची थोडी नका परिस्थिती बघा. पाकिस्तान ॲब्सोल्युटली बर्बाद होण्याच्या मार्गावर. बांगलादेश, तुम्ही डोळ्यांनी देखत आहे की बांगलादेशी स्वतः पंतप्रधानच भारतामध्ये शरण घेऊन आहे. त्यानंतर नका नेपाळमधली परिस्थिती बघा, जैनजींनी केलेला प्रोटेस्ट. त्यानंतर श्रीलंका आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे डामाडोल. मालदीव कोणाच्या गुलामाखाली जाण्याच्या मार्गावर. आपल्या भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये अफगाणिस्तान आहे की नाही? भारताच्या आजूबाजूच्या देशांची परिस्थिती किती बिकट आहे. आणि आजही आपला भारत एवढ्या वर्षानंतर एवढा पद्धतशीर आणि जगातली 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक व्यवस्था आहे. आणि भारतातले पुरुष काय आणि महिला काय आज जागतिक स्तरावर मोठे नाव गाजवत आहे. हे सगळं कशामुळे पॉसिबल आहे विद्यार्थी मित्रांनो? केवळ आणि केवळ त्या पुस्तकामुळे, ज्याला आपण भारताचं संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सर्वाच्या संमतीने तयार केलेलं विधान, सर्वाच्या संमतीने तयार केलेला सर्वात मोठा कायदा संविधान.
त्यामुळे या संविधानाला विसरता कामा नये. या संविधानाचा मान सन्मान करणे आणि या संविधानातल्या प्रत्येक तत्वाचा आणि मूल्याचा आदर करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. या कर्तव्यासोबत ड्युटी आहे आपली ड्युटी. म्हणून म्हणतात की बी ड्युटीफुल, यू विल ऑटोमॅटिकली बिकम ब्युटिफुल. तर सर्वांना या रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे, अन्यथा नाही. एवढं बोलूनच आजचा हा व्हिडिओ संपवतो. या व्हिडिओवर नक्की आपल्या प्रतिक्रिया द्या आणि संविधानाची आवश्यकता काय यावर तुमचे सुद्धा मत मांडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.